महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागाच्या वतीने धुळे जिल्हा भूमी अभिलेख विरोधात धरणे आंदोलन। धुळे जिल्हाध्यक्ष मनसे जनहित विधी विभाग जितेंद्र बैसानी यांचे धरणे आंदोलन। याबाबत अधिक वृत्त असे की श्रीमती स्वाती लोंढे आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी 15 ऑगस्टच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागाच्या वतीने धुळे जिल्हा भूमी अभिलेखच्या विरोधात धुळे जिल्हाध्यक्ष मनसे जनहित व विधी विभाग जितेंद्र विश्राम बैसाने यांनी धरणे आंदोलन केले। यात प्रमुख मागण्यांमध्ये श्रीमती स्वाती लोंढे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख धुळे यांच्यावर कारवाई करा। धुळे येथील सिटी सर्वे नंबर 3555 या मालमत्ता पत्रावर 2012 नंतर जेवढेही बेकायदेशीर नोंदणी झाल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या व ज्यांनी हा बेकायदेशीरपणे कृत्य केले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी देखील मागणी या ठिकाणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली। उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री भूषण गाडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर 7703 ही एकच नोंद 2 वेगवेगळ्या मालमत्ता पत्रिकेवर ज्यांनी घेतली त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे आंदोलन आज राष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। सन्मान्य श्री अमित साहेब ठाकरे यांचा विजय असो। बैसाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष आज आमच्या पक्षामार्फत नगर महापौर अधिकारी श्रीमती स्वाती लोंढे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख यांच्या विरोधात व त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कारवाई विरोधात व जे त्यांचे सहकारी आहेत गाडगे यांच्या विरोधात आज आम्ही धरणे आंदोलन करण्यात येत आहे। तरी कृपया ही आपण जास्तीत जास्त बातमी प्रसारित करावी। मूळ कारण असे की माननीय श्रीमती स्वाती लोंढे या कुठल्याही कर्मचाऱ्यावर जे बेकायदेशीर काम करतात त्यांच्यावर कुठल्याच प्रकारे कारवाई करत नाही। मी दिनांक 3555 हा जो भूखंड आहे त्याच्या संदर्भात 25/10/2024 रोजीपासून तक्रारी अर्ज करतोय व त्या तक्रारीची ते दखल घेत नाही। त्यांना सर्व पुरावे सुद्धा दिलेले आहेत तरी सुद्धा ते स्वाती लोंढे त्याच्यावर काहीच कारवाई करीत नाही। त्याच्याच अनुषंगाने एकच नोंद एका कार्डावर 2दा घेण्यात आली आहे। त्या नोंदीमध्ये श्रीमती आमदार मंजुळाताई गावित त्याच्यानंतर कपिल संतोष रेलन यांची जी नोंद आहे 7703 या एकाच कार्डावर 2 वेळेस घेण्यात आलेली आहे। हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे पण त्यांच्यावर कुठल्या तरी प्रशासनाचा किंवा आमदार मॅडमांचा दबाव येत असेल त्याच्यामुळे ते कारवाई करत धजत नाही आहे। फक्त एवढीची उत्तरं देत आहेत। तरी कृपया प्रशासनाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्यावर कमिटी बसवावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही नम्र विनंती।